आणि मी तुला आत्ताच सांगून ठेवते, बचाव स्वतःला याच्यापासून. एक नंबरचा गाल घासा यो. शिवा वाटेल त्या एक मिनिट गाल घासा म्हणजे कुठं काय तिकडे जातो ना, मुली दिसल्या की आपला गाल घासत बसतो. काम आपण करूच, पण ना हे मी आणलंय ते राहून नको जायला बाबा. आधीच देऊन टाकतो हे तुझ्यासाठी. काय हे? प्रिया कमॉन, तुझा फेवरेट. हे बघ, रस्त्यावरून दिसला येताना म्हटलं लगेच. हे बघ मोगरा. हा म्हणा, एखाद्या गुलाबाला मोगरा देण्याची काहीच गरज नाही. स्टील मी एक प्रयत्न आहे हलका. लाज कशी वाटत नाही फ्लर्ट करताना? छपरी, तुला पटणार आहे मी? अरे गुंडाळायचं तर इपीला गुंडाळेल ना मी. तुझ्यासारख्या फालतू माणसामध्ये कशाला टाइम वेस्ट करेन? पिंडो. प्रिया हसू नको. हसत नाहीये मी. अगं प्रिया काम करा. मला काही प्रॉब्लेम नाही. शट अप. चल कामाला सुरुवात करूया. आपल्याला काय दोस्ती यारी आहे म्हणून आपण एक प्रयत्न करतो, पण काम. तू तर काम कर. येस येस. एक शब्द बोलू नको. येस, मी नाही बोलत. मी डायरेक्ट आपण काम करूया. लेट्स डू द वर्क. आपण कामाला सुरुवात करूया. आता सुरूच करणार रे तू काम. आता सुरूच करणार ना तू काम. तुला नवीन छावी भेटली आहे ना. निमिष, ही कोण आहे? शिवाली तू? हो मिनीच. तू इथे? मिनी इथेच. माझी मैत्रीण आहे. आली आली ते माहित नाही का आली. 2 मिनिट. जा जा. दोन मिनिट. छछोरगिरी करून घे. जाते छछोरगिरी नाही. ये ना इकडे. आगे मला काय तिकडे घेऊन जातो? मिनी काय तुझी आता आयटम बिटम नाही. नाही तू चल ना, मी हात नाही लावत. चल चल आलो. 2 मिनिट. चल ये इथे उभी राहा. काय काय झालं? तू इथे काय करते बाळा? हात नको लाव नेशिम मला. हे बघ, तू एक नंबरचा माकड निघाला रे नेशिम. शाक्षुक शुक करू नको मला. आलू कशाला बोलू? काय झालं? काय बोलतेस तू? काय झालं अचानक? काय बोलते? काल रात्री माझ्यासोबत डिटॅच झाला आणि इकडे येऊन या चावी बरोबर अटॅच झाला. काय तसं नाही काही. हळू बोल. काय त्याचं नाही आहे? हिमाचलचा बर्फ सहन नाही झाला म्हणून डायरेक्ट कन्याकुमारीच्या बेटावर उडी मारली आहे. आयटम नाही. निमिष, हा बोल ना, ऐकतो ना मी. बोल. काय हिमाचलचा बर्फ? काय म्हणलीस तू आता? आयटम. निमिष, ती आयटम नाहीये. तिला आयटम वगैरे म्हणू नको. ती आयटम वगैरे नाहीये. म्हणजे एकदम डिरेक्टली येऊ नकोस तू. आहेस तू, पण फक्त त्या कॅटेगरी. तू ठरव ना तुला कशावर ऑफेंड व्हायचंय. आहेस नाहीस तू काहीतरी ठरव ना यार प्रिया. मला कळलं तर पाहिजे. ही माझ्याशी असं का बोलली? ही कोण आहे? आयटम. तू नीट बोला माझ्याशी. हा जो प्रश्न केलाय ना तू आता मला, तर 2 महिन्यानंतर दुसरी कोणतरी येईल आणि तुला हा प्रश्न करेल. मला विचारते कोण आहे. घाबरे तू. आणि मी तुला आत्ताच सांगून ठेवते, बचाव स्वतःला याच्यापासून. एक नंबरचा गाल घासा यो. शिवा वाटेल त्या एक मिनिट गाल घासा म्हणजे कुठं काय तिकडे जातो ना, मुली दिसल्या की आपला गाल घासत बसतो. असं करू नको. गेले 8 दिवस माझ्या मागे गाल घासत फिरत होता. काल रात्री ब्रेकअप केलाय माझ्या बरोबर ना. 8 दिवस हिच्या सोबत होतास तू? कोण? तू 8 दिवस हिच्या सोबत होतास? 8 दिवस मी सांगितलं ना, माझी आजी गेली, मी गावाला होतो, मी सगळं सांगितलं. प्रिया तुझा विश्वास नाही का माझ्यावर? नाही. अरे ट्रस्ट मी यार. मी सिरियसली सांगतोय. हिचं काय झालं मी तुला सांगतो. 2 मिनिट. 2. काय झालं? मी काल रात्री ब्रेकअप केलं, पण ते फेसबुक वर केलं ना. 1 मिनिट. क्वार्टर द्या. करा बोल तिला. नाही मी खरं
फेस टू फेस ब्रेकअप केला, फेसबुक वर ब्रेकअप केला तू. ऐक ना आता पलटी मारतो शब्दाला. अय्यो गाल घाशाने एक नंबरचा खोटारडा आहे. तू लक्ष नको देऊ याच्याकडे. अरे ऐक ना माझं, ऐक ना 2 मिनिट दे ना मला. हे बघ प्रिया, मी फेसबुक वर ब्रेकअप केलं त्याच्यामुळे ही चिडचिड होतीये, बाकी काही नाहीये. तुझ्याकडे नेटवर्क नव्हतं काल. काल तुझ्या फोनला नेटवर्क नव्हतं. 1% होतं ना, म्हणजे एक गाडी असताना मी मेसेज केला की लेट्स ब्रेकअप. फोन मध्ये बॅटरी नव्हती. सेम एक गाडी होती, मेसेज केला आणि बॅटरी संपली. नाही काय माहितीये का याचा, मी सांगते. याला पाहिजे तेव्हा याची बॅटरी येते, समोरच्याला गरज असली की याची बॅटरी जाते. शिवा काय करतो शिवा, हे आती होतंय. तू म्हणजे कामाचं ठिकाण आहे ग. नको ना, आम्हाला काम करू दे ना. आपण नंतर बोलू, मी घरी येईन, चहा पीत बोलू. आता गारीबिरी काय नाही, आता तू माझ्याशी बोलायचं नाही, कळलं ना? संपला विषय. ए प्रिया, आम्ही बोलत नाही आहोत. आपण काम इम्पॉर्टंट आहे. लेट्स डू द वर्क. हिच्याकडे लक्ष नको देऊ प्लीज. आता तू असाच बोलणार रे, माझ्याकडे लक्ष देऊ नको. 8 दिवस मला बघून मन भरला असेल ना. आता नवीन चावी भेटली आहे, तिलाच बघ. एक मिनिट. काय परत 8 दिवस म्हणली ही. ती 8 दिवस म्हणत असते, तिला सवय. लेट मी क्लिअर. काय? तू मला आता खरं सांग, हा 8 दिवस तू हिच्या सोबत आजीच्या गावी होतास का? आजी कोण आजी? निमिषची आजी. शिवाली निघूया, चल आज निघूया ना प्लीज. कोणाची आजी? निमिषची आजी. 1 मिनिट. हा 8 दिवस आजीच्या गावी नव्हता. हा 8 दिवस माझ्या बरोबर हिमाचलला होता, धरमशालेत. हिमाचलला तू धर्मशाळेत होतास का नाही? विचार. होतो मी. कुठे? गावी होतो मी. माझी आजी तिच्या गावी, म्हणजे माझ्या आजीचं गाव धरमशाला. जसं माझं गाव आहे तसं आजीचं गाव आहे धरमशाला, हिमाचल. तिची शेवटची इच्छा की अस्थि विसर्जन आहे ना ते हिमाचल मध्ये धरमशालेमध्ये हिमनदीत व्हावं, म्हणून मी गेलो ग. एक मिनिट, म्हणजे मी तुला जेव्हा फोन केला तिकडे तेव्हा तुझ्या मागनं धबधब्याचा आवाज येत होता. येणारच, धबधब्याचा आवाज येणार. धबधब्यात माझ्या बरोबर रोमॅन्स करत होता ना. नाही तू वाटेल ते आता. मी खोटं बोलते? तू बस ना जरा वेळ. प्रूफ दाखव. या बघ फोटो आहेत ना माझ्याकडे, तू बघ ना. या बघ कोण आहे. प्रिया तू पण ना, आपलं काम बाकी आणि तू हे फोटो काय बघत बसली? काढताना लाज नाही वाटली, आता बघताना लाज वाटून घेऊ मी. नाही तसं नाही, एक जस्ट मला ऐक ना प्रिया ऐक. मी गेलो होतो, मी मान्य करतो धबधब्यात, पण या फोटोंवर विश्वास ठेवू नको. मी का गेलो होतो? अस्थि विसर्जन केल्यानंतर हातपाय धुवावे लागतात. मग हिमनदीच्या बाजूलाच एक धबधबा होता, म्हटलं का नाही, तिथे गेलो, हातपाय धुतले, आलो. दॅट्स इट. प्रिया ही वाटेल ते सांगते. मी खोटं बोलते. एक्झॅक्टली. हिच्याशी ब्रेकअप केलं ना सूड उगवते. दॅट्स इट, बाकी काही नाही. आपण काम करूया. हा तू जा. मी का जाऊ? आणि मी स्वतः आले, मी इथं बसणार. ज्याचा जलता ना निमेष त्यालाच कळतं, लक्षात ठेव. असं नको ना करू, बेडूक वाटते. आयुष्यात झालं तू. आता बेडूक तिकडं. माऊ जेवते का? माऊ पाणी पिते का? मी म्हणतोय ना, प्लीज मला काम करू दे. माझा जॉब जाईल का? आई सोबत सांगतो मला जॉब हवाय. आपण नंतर बोलू ना. प्लीज प्रिया हिच्याकडे लक्ष नको देऊ. वाटेल ते बोलते. आई सोबत सांगतोय, वाटेल ते बोलते. प्लीज आपण काम करूया. मला नाही तुझ्यासोबत काम करायचं, माझी इच्छाच मेली. प्रिया मग काम कसं होणार तुझं? मी नसलो तर काम कसं होणार? काय नाही म्हणजे आपल्याला माहिती आहे ना सगळं. आता आपण 4 एपिसोड्स लिहिणार आहे का? म्हण ना प्रिया. मला ना इच्छाच नाही तुझ्यासोबत काम करायची. प्रिया या छापरी निघ. प्रिया या. तू घरी जा. अरे यार प्रिया, मला बास झालंय. तू घरी जा. अरे यार पण मी का? एक काम कर, तू ना हिमाचलला जा. मस्त पैकी बर्फात खेळ, मस्तपैकी पॅराग्लायडिंग कर. याकणीचं दूध कुठे मिळतं ते शोध आणि पी. यार प्रिया यार प्लीज ना यार. क्या बात है.
या स्किटचे लेखक स्वप्नील यांनी हिमाचलला वेकेशनला गेलेल्या लोकांवर सूड उगवला असं वाटलं मला. सुपर हिट. सई. अत्यंत रेखीव परफॉर्मन्स होता. प्रिया, लोकांना झापायची सवय वाटतं तुला चांगली. इतकं सुंदर टायमिंग आणि प्रत्येक पंच, प्रत्येक डायलॉग हायलाईट होत होता. प्रिया, आज खूप मजा आणलीस तू. अत्यंत सुंदर परफॉर्म केलंस. हा कुठला आवाज आहे? हा काय आवाज आहे? आणि हे काय कॅरेक्टर आहे? शिवाली, आउटस्टँडिंग. फार मजा आली, फार मजा आली. निमिष, तुझं पण टायमिंग कमाल होतं. मला कौतुक काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही तिघे तुमच्या जोरावरती अख्खं स्किट उचलता आणि ते सक्सेसफुल करता. आउटस्टँडिंग. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आउटस्टँडिंग. कीप इट अप. सिद्धू. हा काय आउट ऑफ द स्टुडिओ ऍक्ट होता आणि सुपर्ब झाला. आणि म्हणजे हिमाचलची, आता तुम्ही इथूनही आम्हाला हिमाचलची लोक पण आम्हाला बघत असतील एवढं हिमाचल चाललंय. त्यांचं हिमाचल मराठी सुरू आहे. सोनी मराठी सुरू जुळले का गाणं एकदम बहरताना तसं तुमचं बहरलं स्किट आहे. क्या बात आहे. सुपर यार, सुपर. प्राऊड ऑफ यू गाईज.